Welcome to Is English with Kadu Sirs. In the series of the translation Marathi sentence into English या सिरीज मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आज आपण या शॉर्ट व्हिडिओ मध्ये परफेक्ट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर यांचं ट्रान्सलेशन अलॉंग विथ द सेंटेन्स हे घेणार आहोत. याची थोडी प्रॅक्टिस करणार आहोत. जसं आय हॅव डन माय होमवर्क. मी माझा स्वाध्याय केलेला आहे. होमवर्क म्हणजे गृहपाठ केलेला आहे. ओके, केलेला आहे म्हणजे हा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. नंतर दुसरा आहे आय हॅड डन माय होमवर्क. मी माझा स्वाध्याय केलेला होता. नंतर तिसरा आहे आय विल हॅव डन माय होमवर्क. मी माझा गृहपाठ केलेला असेल किंवा असणार. ओके, सो माय डिअर स्टुडंट, यू कॅन मेक द सेंटेन्सेस अँड यू कॅन टॉक. परफेक्ट टेन्स मध्ये कसं बोलायचं? ओके, परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये ललाली आहे. परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये ललाली होता, होते. आणि परफेक्ट फ्युचर मध्ये ललाली असेल किंवा असणार. ओके, जसं आपण तो शाळेत गेलेला आहे म्हणजे ही हॅज गॉन टू स्कूल. तो शाळेत गेलेला होता, ही हॅड गॉन टू स्कूल. तो शाळेत गेलेला असणार, ही विल हॅव गॉन टू स्कूल. बघा, या सेंटेन्स वरून मी फक्त काय चेंज केलं? हिट शब्द टाकला, म्हणजे ही प्रोनाऊन्स टाकलं त्या ठिकाणी. ओके, जसं बाबा गावाला गेलेले आहे म्हणजे फादर हॅज गॉन आउट ऑफ स्टेशन. बाबा गेलेले होते म्हणजे फादर हॅड गॉन. बाबा गेलेले असणार, फादर विल हॅव गॉन. ओके, सो इट्स अ व्हेरी सिम्पल ट्रिक टू अंडरस्टँड परफेक्ट टेन्स मध्ये कसं बोलायचं. ओके, जसं मी पाणी पिलो आहे, आय हॅव ड्रंक वॉटर. मी इंग्रजी बोललेलं आहे, आय हॅव स्पोकन इन इंग्लिश. ओके, तो आलेला आहे, ही हॅज कम. तो गेलेला आहे, ही हॅज गॉन. अंडरस्टूड? जसं मी अभ्यास केलेला आहे, आय हॅव स्टडीड. मी अभ्यास केलेला होता, आय हॅड स्टडीड. मी अभ्यास केलेला असणार, आय विल हॅव स्टडीड. यू कॅन टेक द एनी सेंटेन्स. ओके, ती खेळलेली आहे, सी हॅज अ प्लेड. ती खेळलेली होती, सी हॅड प्लेड. ती खेळलेली असणार, सी विल हॅव प्लेड. ओके, आईने स्वयंपाक केलेला होता. होता म्हटलं म्हणजे हॅड. मदर हॅड कुक. आईने स्वयंपाक केलेला आहे, मदर हॅज कुक. ओके, मदर विल हॅव कुक. आईने स्वयंपाक केलेला असणार. पाहुणे घरी आलेले असणार. आलेले असणार म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की दिस इज द परफेक्ट फ्युचर टेन्स. म्हणजे गेस्ट विल हॅव कम ऍट होम. ओके, जसं पाऊस पडलेला असणार, इट विल हॅव रेन्ड टुडे.